नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पीक विम्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीच्या मध्ये आता या पीक विम्याबद्दल अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे। अखेर या पीक विम्याचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कधीपर्यंत मिळणार आहेत आणि किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो मित्रांनो, की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई वितरणातील अडचणी गंभीर बनल्या असून या संदर्भातील पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली। शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई वितरणातील अडचणी गंभीर बनल्या असून या संदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ते बोलत होते। खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मंगुळकर, राजू तोडसाम, किसन वानखेडे, संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे दीपक कचवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। पालकमंत्री राठोड म्हणाले की जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी फळबाग लागवडीस प्रोत्साहन द्यावे, शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देता फळबाग क्षेत्र वाढवावे, लागवडीसाठी आवश्यक रोपे उपलब्ध ठेवावीत, पशुधनासाठी वैरण विकासाचा धडक क्रमांक राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। जलयुक्त शिवार योजना 2.0 अंतर्गत मंजूर 1431 कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। जलतारा प्रकल्पाअंतर्गत शेत शोषखड्ड्यांची कामे तातडीने सुरू करण्यासही सांगण्यात आले। खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 36 गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त केले असून जिल्हा स्तरावर एक भरारी पथक व तालुका पंचायत समिती स्तरावर 32 नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात आले आहे। कापूस तक्रार निवारण समिती, कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती आणि जैव तंत्रज्ञान समितीही कार्यरत करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। मित्रांनो, जिल्ह्यात 6.16 लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन। यवतमाळ जिल्ह्यात यंदा 6,16,000 हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले। त्यात सर्वाधिक 4,96,000 हेक्टरवर कापूस, 2,27,000 हेक्टर सोयाबीन क्षेत्र प्रस्तावित आहे। विक्रेत्यांकडे 1,17,000 टन खत शिल्लक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी दिली। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीक विम्याच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे जे आहेत ते वाटप करण्यात येणार आहेत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत का तेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।